नमस्कार मंडळी. आज आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. या दिवशी आपल्या पूर्वी प्रथेपासून आलेली गोष्ट म्हणजे दिव्यांचं पूजन करणे. तर घरातील सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून यामध्ये वाती व तेल घालून घेतलेलं आहे. सगळे दिवे वाती व तेल लावून घेतलं, सोबत हळदी कुंकू, अक्षता आणि नैवेद्याचं ताट भरून घेतलं. आता इकडे एका पाटावरती एक पीस अंथरलेला आहे, म्हणजेच कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि नंतर त्यावरती तांदळाच्या छोट्या छोट्या राशी घालून नंतर प्रत्येकी एक एक दिवा त्यावरती ठेवून घ्यायचा आहे. आता हे सगळे दिवे लावून झाले की नंतर या दिव्यांची छान अशी पूजा करून घ्यायची आहे. त्यात सर्वात आधी दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकू लावून झालं की नंतर या दिव्यांना अक्षता वाहून घ्यायचं आहे. अक्षता वाहून झाल्या की नंतर पिवळी फुले आहेत ती वाहून घ्यायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीच्या काळी जेव्हा झेंडू वगैरे फुलं नसायची त्यावेळेला या दिव्यांच्या अमावस्येला खास बाभळीची जी पिवळी फुले असत ती वापरली जायची. आता ह्या सगळ्या दिव्यांना पिवळी फुलं वाहून झाली की नंतर हरळ आणि आघाडा वाहून घ्यायचा आहे. हरळ आणि आघाड्याचा या पूजेमध्ये विशेष असा मान असतो. हरळ आणि आघाडा वाहून झाला की नंतर दिव्यांना धूप ओवाळून घ्यायचा आहे. धूप ओवाळून झाला की नंतर दिव्यांचा जो श्लोक आहे तो म्हणून घ्यायचा आहे. आणि नैवेद्यासाठी लाह्या किंवा केळी कुठलंही फळ तुम्ही अर्पण करू शकता. मी तरी इथे नैवेद्यासाठी ज्वारीच्या ज्या लाह्या असतात त्या ठेवलेल्या आहेत. तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही फळ ठेवा. आणि हो, तुम्हाला या दीप अमावस्येची माझी पूजा कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, उद्यापासून आपल्या लाडक्या शंभोचा श्रावण महिना सुरू होतो आहे. त्यातील व्रत वैकल्ये आणि या श्रावण महिन्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.